आता मी माहिती घेतली, मुंबईमध्ये 7 ठिकाणी पाणी तुंबलेलं आहे, अगदी भारत मातासह. आणि त्याच्यामुळे अख्खं ट्रॅफिक जे आहे हे अशा पद्धतीनं गच्च झालेलं आहे की पुढले 3 तास 4 तास पाऊस थांबला नाही तर मुंबईचे रस्ते, सर्व रस्ते हे जाम होतील. विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे. मला काही आमदारांचे फोन आले, आम्ही अजून मिटिंग आहे, पण पोचणं कठीण आहे विधिमंडळात. आत्ता जे आमदार लांब राहतात त्यांनाही पोचता येत नाही. ही अशी एकंदरीत अवस्था आहे. जे खासदार फुटले त्यांना चार्टर फ्लाईट दिली जाण्यासाठी गावाला. जे खासदार फुटले, आपण पाहिलं असेल की त्यांच्या गावाला जाण्यासाठी एकनाथ शिंदेनी त्यांना जाण्या येण्यासाठी चार्टर फ्लाईटचा पास काढून दिलाय. एक नवीन सिस्टम आहे चार्टर फ्लाईटचा. आपला रेल्वेचा पास असतो, बसचा पास असतो, तसं गद्दार खासदारांना चार्टर फ्लाईटचा पास काढून दिलेला आहे. पास. त्याच्यामुळे आता त्यांची मजा आहे. सामान्य माणूस रडेल. ठीक आहे. आशा भोसले यांचा काल शोकप्रस्ताव मांडण्यात आला होता. त्याच्यामध्ये राहुल नार्वेकर यांनी त्याची मराठीची भाषा लावून आता संताप व्यक्त केला जातो. हा अत्यंत गंभीर विषय आहे महाराष्ट्रासाठी. विधानसभेच्या अध्यक्षपदावर बसलेली व्यक्ती, महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदावर बसलेल्या व्यक्तीला मराठी बोलता येत नाही, मराठी लिहिता येत नाही, मराठी वाचता येत नाही, मराठीत विचार करता येत नाही. हे नार्वेकर आहेत की युरोपमधला एक देश आहे नॉर्वे म्हणून, की नॉर्वेकर आहेत. हां, याचा शोध घ्यावा लागेल. हे परकीय नागरिकता नाहीत ना नॉर्वेचे. नॉर्वे. बरं असं आहे, या महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य आहे. रिक्षावाल्यांना सुद्धा मराठी भाषा यायला पाहिजे असं आपण इथे बोलतो, कायदा करतो. रिक्षावाल्यांनी मराठी बोलायला पाहिजे हे राज्याचे मुख्यमंत्री सांगतात. महाराष्ट्रात फक्त मराठीची सक्ती आहे राज्याचे मुख्यमंत्री सांगतात, पण त्यांनी नेमलेला विधानसभा अध्यक्षाला मराठी येत नाही, मराठीचे झिंडवडे काढतात. पद्मविभूषण स्वरसम्राज्ञी अशा भोसले यांचा शोक प्रस्ताव त्यांना मांडता येत नाही, मराठीत वाचता येत नाही. सन्माननीय राज ठाकरे यांनी जे म्हटलं की ते भेळचा कागद वाचत होते का, हे बरोबर आहे. ज्या विधानसभा अध्यक्षाला मराठी लिहिता वाचता येत नाही, मराठीत विचार करता येत नाही, ज्याच्या हृदयाची धडकनं मराठी नाही आहे, ठोके मराठी नाही आहे, असा माणूस तिथे बसवला गेला. ताबडतोब त्यांना त्यांच्या पदावरून दूर केलं पाहिजे. मराठीचा अपमान केल्याबद्दल ताबडतोब. मला असं वाटतंय की कदाचित त्यांना मराठी वाचता येत नसेल म्हणून तो शोक प्रस्ताव आहे ती लिपी त्यांनी इंग्रजीमध्ये लिहून आणली होती. इंग्रजीमध्ये लिपी त्यांनी इंग्रजीमध्ये लिहून आणली होती. म्हणजे आशा भोसले यांच्या YANCHYA यांच्या अशा प्रकारे लिहून ते वाचण्याचा प्रयत्न करत होते, कारण त्यांना मराठी रोमन अक्षरही वाचता येत नाहीत. हा माझा अनुभव आहे. अशी व्यक्ती तुम्ही विधानसभा अध्यक्षपदावर बसता आणि मुख्यमंत्री छातीवर हात ठेवून सांगतात की महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीचीच. रिक्षावाल्यांना आपण मारतो मराठी येत नाही म्हणून, मग ह्यांना मारायचं का? रिक्षावाल्यांना मारतो, दुकानाच्या पाट्या मराठी पाहिजेत असे कायदे करतो, मराठी तरुणांना नोकऱ्या द्या सांगतो, मग यांना मराठी शिवाय विधानसभा अध्यक्षपदाची नोकरी कोणी दिली? ज्यांना मराठी येत नाही त्यांना विधानसभा अध्यक्षपदाची घटनात्मक नोकरी दिली कोणी? ताबडतोब त्यांच्यावर कारवाई नाही, त्यांना त्यांच्या पदावरून दूर केलं पाहिजे. हा मराठीचा अपमान आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भाषेचा अपमान आहे. तसं असेल जर तुम्ही ह्यांना पाठबळ देणार असाल या नार्वेकरांना, जे नार्वेकर नसून नॉर्वेकर आहेत. नॉर्वे तिकडे त्यांच्या प्रॉपर्टी असतील म्हणून ते नॉर्वेकर झाले. नॉर्वेकर युरोपमधले
त्यांनी माफी देखील मागितली, पदावरून दूर